नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या आजच्या मुख्य बातमीकडे वळतो आहे। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे तर आताची मोठी ब्रेकिंग न्यूज 1 नोव्हेंबर 2025 पासून राज्य सरकारी कर्मचारी व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावत नियम लागू या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर। ब्रेकिंग न्यूज आहे 1 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्य सरकारी व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही सरकारने केले नवीन नियम लागू आणि कार्यान्वित झाले आहे। कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणते नियम लागू केले आहेत, हे नियम लागू करण्याची गरज होती काय, या नवीन नियमामध्ये कोणाला फायदा होणार आहे, केंद्र व राज्य सरकार या दोन्ही सरकारने नवीन नियम का लागू केले आहेत, या संदर्भातील उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। मित्रांनो, चला तर करूया आजच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून। पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपण संपूर्ण माहिती। नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम, या नवीन नियमाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। आज महिना अखेर अर्थात ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू होण्याआधीच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आणि खरे तर नोव्हेंबर महिन्यापासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या नियमामध्ये बदल होणार आहेत। काही आर्थिक स्वरूपाचे बदल असतील तर काही प्रशासकीय स्वरूपाचे बदल असतील। उद्यापासून मोठ्या बदलाचा आपणास अनुभव घ्यावा लागणार आहे आणि पाहायला मिळणार आहेत। एलपीजी गॅस सिलेंडर रेटच्या पासून तर बँक खात्यापर्यंत अनेक नियमामध्ये बदल होणार आहेत। क्रेडिट कार्डचेही काही नियम सुद्धा बदलणार आहेत। दरम्यान आता नव्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमके कोणते नियम बदलले, याचा सर्वसामान्य नागरिकावर काय परिणाम होणार आहे, याबाबत सर्व स्तर डिटेल माहिती पाहणार आहोत। नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊया। पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो, मात्र पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयात असल्याचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागतात। म्हणजेच पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते। नोव्हेंबर महिन्यात हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत असते। जे सेवानिवृत्त कर्मचारी वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करतात त्यांना पेन्शन दिली जाते, नाहीतर पेन्शनचा लाभ थांबवला जातो। या वर्षी 1 नोव्हेंबर पासून पेन्शनसाठी जीवन हयात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। तर प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत आहे, त्या मुदत दिली आहे। त्यामुळे सर्वांनी आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे। नंतर युनिफाईड पेन्शन योजनाच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी म्हणजे मुदत वाढ मिळाली असून नवीन पेन्शन योजनेला जोरदार विरोध आणि जुन्या पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा या आग्रही मागणीसाठी सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने पुकारली जात होते। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपल्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होता। दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या मागणीच्या अनुषंगाने केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली असून जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना या दोन्ही योजनेचा एकत्रीकरण करून ही योजना सुरू केली आहे। आणि त्या संदर्भाने दरम्यान या योजनेत सहभागी होणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही या महिन्यापर्यंत सप्टेंबर 30 पर्यंत मुदत होती, परंतु ही योजनाची सहभागी होण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे। आता ही मुदत नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे, म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत युनिफाईड स्कीम मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे।
त्यानंतर SBI कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती. SBI चे क्रेडिट कार्ड धारकांना देखील मोठी बातमी आहे. आता यांचे नियम देखील बदलले आहेत. जर शाळा कॉलेजची फी भरण्यासाठी फोन पे, गुगल पे अशा थर्ड पार्टी ऍप्लिकेशन थ्रू SBI च्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर त्यांना 1% अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. पण शाळा, कॉलेज, महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांनी POS मशीनद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट केले तर तुम्हाला कोणताच अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.